धडगाव तालुक्यातील घाटली ग्रुप ग्रामपंचायतीत कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, नागरिकांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील घाटली ग्रुप ग्रामपंचायतीत विकास कामांच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची जोरदार मागणी होत आहे. घाटली ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या तब्बल 12 पाड्यांमध्ये आजही अनेक नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र आहे. रस्ते, पिण्याचे पाणी, गटारे, वीज, आरोग्य आणि इतर विकास कामांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी विकास कामे अपूर्ण, निकृष्ट दर्जाची किंवा अस्तित्वातच नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाली असून सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी यांच्या संगनमतातून हा प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. काही कामांची बिले काढण्यात आली, मात्र प्रत्यक्ष कामे झाली नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी केलेल्या आरोपानुसार 5-10 लाख नव्हे तर 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याची शक्यता असून या सर्व व्यवहारांची आर्थिक आणि प्रशासकीय चौकशी करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या मागील काही वर्षांतील सर्व विकास कामे, मंजूर निधी, खर्चाचे तपशील, निविदा प्रक्रिया आणि कामांच्या गुणवत्तेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. विकासाच्या नावाखाली निधीचा अपव्यय झाला असेल तर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून वसुलीची कारवाई करावी. आदिवासी भागातील जनतेच्या हक्काचा निधी कोणत्याही परिस्थितीत लाटला जाऊ नये अशी भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान नागरिकांनी केलेल्या आरोपांमुळे घाटली ग्रुप ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून प्रशासन या प्रकरणाची कितपत गांभीर्याने दखल घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. लोकसेतू मराठीसाठी प्रवीण चौहान, मुख्य संपादक, नंदुरबार. नाव रेमल फत्या पावरा, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच. ही ग्रामपंचायत कार्यालय समोर दिसते. म्हणजे तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार, पोस्ट काकडदा. आम्ही दावलघाटचे रहिवासी आहे. वारड क्रमांक 5 त्या ठिकाणी राहतो मी. ह्या ग्रामपंचायत कार्यालय बी वारड क्रमांक 5 मध्ये आहे. सगळं 4 वारडा, 5 वारडा क्रमांक आहे. त्याच्या शौफुलीमध्ये हा ग्रामपंचायत ऑफिस बांधलं गेलंय. म्हणजे आजपर्यंत 5 वर्ष झाला फक्त हे झेंडा आहे. झेंडा फडकायला एक ग्रामसेवक येतो, एखादा कोणी येत नाही. इथे कोणता ग्रामसभा नाही झाली की म्हणजे मीटिंग नाही झालं की कोणाला काय सांगायचं ते काहीच केलं नाही. सगळं घरी बसून त्याच्या घरामध्ये बसून घेतो मीटिंग. नाही तर एखाद्या वारडामध्ये बी नाही झाला. 5 वारडामधून एखाद्या वारडामध्ये बी मीटिंग नाही झाला. फक्त त्याच्याच घरात मीटिंग घेतो. ग्रामसेवकाला नाही हे ग्रामसेवक नाही आपलं निंबर असतं, त्यांना म्हणजे बोलून घेतो. म्हणजे लाखो करोडचा जो झालेला आहे तो खर्च केलाय का त्यांनी बरोबर? जो निधी आलेली आहे 5 वर्षाचे, काय हेडपंप खांदायचा, काय शाळा दुरुस्ती करायच्या, अंगणवाडी दुरुस्त करायचा. आज आम्ही पत्रकारांना घेऊन फिरलेलो आहे, त्यांना दाखवलेलं आहे, डोळ्यासमोर त्यांनी बघितलंय. त्यांनी चौकशी करायला पाहिजे. हे पत्रकार पुढे जर आता मी ऑफिस पर्यंत त्यांना आणलं, म्हणजे हे ऑफिस आहे. मागणी काय? आमची मागणी काही नाही. म्हणजे आमची मागणी अशी आहे, जे लोकांपर्यंत सरकारने काय निधी दिली, काय केलं, केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने ते निधी वापरली बरोबर नाही. म्हणजे ग्रामसेवक, ग्राम विस्तार अधिकारी, BDO हे सगळं अधिकारी म्हणून आमचं सगळं भ्रष्टाचार केलेलं आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांना काहीतरी म्हणजे मोठी शिक्षा व्हायला पाहिजे. एवढंच माझं बोलण्याचं आहे.